जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी, खादगाव, निमगाव, वाघा, नेप्ती या ठिकाणच्या संतप्त ग्रामस्थांचा नगर कल्याण रोड जखणगाव या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। जखणगावच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सह आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नगर कल्याण मार्गावर जखणगाव या ठिकाणी सकाळी 10 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सह आरोपींना अटक न झाल्यास 2 दिवसांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे। सह आरोपींना अटक केली जाईल असं आश्वासन यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिलंय। जखणगाव या ठिकाणी 5-6 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला। जखणगावला 5-6 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। मात्र FRI मधील 674 क्रमांकामधील सह आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्याबाबतचं निवेदन देण्यात आलं होतं। मात्र सह आरोपीला अटक न झाल्यामुळे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। जखणगावमधील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून गुन्हा दडपण्यासाठी मुलींच्या कुटुंबियांना धमकी आणि अमानुष मारहाण करण्यात आली आहे। याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये 674 क्रमांकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। यात मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून परंतु सह आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत। अप्रत्यक्षपणे मुलींच्या कुटुंबियांवर दबाव आणि धमकी देण्याचा प्रकार घडत असून ही अतिशय गंभीर बाब आहे। प्रशासनामार्फत याची गंभीर दखल न घेतल्या गेल्यास सह आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे। बेलापूर अरण कोलकाता या ठिकाणी बेलापूरला अरण कोलकाता या ठिकाणी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानं आणि सर्व लहान मुलीचा अत्याचार झालेल्यामुळे भयभीत झालेले आहेत। बेलापूरला लहान मुलींवर आणि अरण कोलकाता या ठिकाणी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानं सर्वजण भयभीत झालेले असताना पोलीस प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल न घेता आरोपींना मोकाट सोडून मुलीला किंवा तिच्या कुटुंबियांना काही इजा किंवा त्रास झाल्यास प्रशासन जबाबदार असेल। या घटनेचं गांभीर्य ओळखून इतर सह आरोपींना तात्काळ 24 तासाच्या आत अटक करावी असं निवेदनही दिलं होतं। यावेळी सरपंच डॉक्टर सुनील गंधे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, पंचायत समिती माजी उपसभापती डॉक्टर दिलीप पवार, समता परिषद तालुका अध्यक्ष रामदास फुले, बाळासाहेब कर्डिले, बाळासाहेब शहाणे, मनोहर काळे, तात्यासाहेब कर्डिले, संजय जपकर, प्रकाश कुलट, राजू नरवडे, BR कर्डिले, रवी शिंदे, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब भिसे, विजय जगताप, सुरेश नरवडे, माजी सरपंच राजाराम कर्डिले यांच्यासह गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता। आता कल्याण रोडला जो रस्ता रोको झाला तो कशा संदर्भात होता आणि भूमिका काय आहे? 5 दिवसापूर्वी या जखणगावामध्ये एक मुलीसोबत तिचा विनयभंग घडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याप्रमाणे नगर तालुक्याला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। त्याला पोक्सो आहे, त्याप्रमाणे गुन्हाही दाखल असताना ज्या आरोपीनं मुख्य विनयभंग केलेला आहे मुलीचा तो अटकेत आहे। त्याचा PCR घेऊन तो आता काल मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये गेलेला आहे। इतर आरोपींनी याची विचारपूस करत असताना भांडणतंटा झालेला आहे त्यांच्यात, फिर्यादी पार्टीमध्ये आणि आरोपी पार्टीमध्ये। त्या आरोपी पार्टीला तात्काळ अटक करावं म्हणून आज रोजी त्यांनी कल्याण रोडवरती प्रतिकारात्मक एक रस्ता रोकोचा त्यांनी इशारा दिला होता। त्याप्रमाणे त्यांनी रोडवर येऊन 2 मिनिटांमध्ये त्यांनी आम्हाला निवेदन दिले का बाकीच्या आरोपींना अटक करावी आणि पुन्हा असा गुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून त्या आंदोलनही त्यांनी 2 मिनिटात संपवलं। गावकऱ्यांनी सहकार्य केलं। त्याचबरोबर आता गावामध्ये एक शांतता कमिटीची मीटिंग घेतली आणि गावामध्ये कशी शांतता आणि सुव्यवस्था राहील याच्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे। गावामध्ये सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे, त्याच्याबद्दल मीही गावकऱ्यांचं आणि जखणगाववाल्यांचं आभार मानतो। त्याचबरोबर जे गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये एकदम सक्त कारवाई करण्यात येईल हेही मी सर्वांना आश्वासित करतो। जखणगाव येथे काळे कुटुंबातील मुलीवर जो अन्याय अत्याचार झाला होता त्याच्या विरोधामध्ये रस्ता रोको आंदोलन झालं आणि पोलिसांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पुढाकाराने शांतता कमिटीची मीटिंग या ठिकाणी झाली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वांकशी एक चर्चा होऊन गावामध्ये असणारे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात।
परंतु त्या गावामध्ये एखादा बाहेरचं कोणतरी येऊन राहिलं तर ती अपप्रवृत्ती त्यांनी चुकीच्या वागण्यामुळं गावामधलं वातावरण बिघडत आहे, अशी वस्तुस्थिती बऱ्याचशा गावामध्ये झालेल्या प्रश्नांवरून आमच्या निर्मितीत लक्षात आलेली आहे. मग आज या ठिकाणी ज्या मुलाने कृत्य केलं त्याला पोलिसांनी अटक केली, परंतु त्याला पाठिंबा देणाऱ्याला अटक केली पाहिजे ही प्रामुख्याने मागणी झाली. आणि ज्यांच्या मुली शाळेत जातात येतात त्यांच्यावरती खूप मोठा एक धाक तयार झाला आहे का मुली सुरक्षित आहे का नाही, अशा रीतीची भीती त्या आईवडिलांच्या आणि पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलींचे कोणीतरी मुलं मागं फिरून व्हिडिओ चित्रण करतात, त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात आणि खरोखर बालविवाह प्रथा योग्य होती का काय असा विचार आजच्या आधुनिक काळामध्ये येतोय. सरकारने पण या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे. चुकीच्या वागणाऱ्यांना गावामध्ये कोणी थारा देऊ नये, मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो, तो विचार न करता वडिलकीच्या नात्याने त्याच्या पालकांनी त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्या 2 कानफाडात मारून त्याला सुधारायचा जर प्रयत्न केला तर असे प्रकार होणार नाहीत. शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये सर्वांनी गुण्यागोविंदाने नादून यापुढे घटना होणार नाहीत आणि जर कोणी केली तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आज जखणगावमध्ये या ठिकाणी पार पडली. मी सर्व उपस्थित नागरिकांना विनंती करतो की शांतता राहावी यासाठी आपण प्रयत्न करावेत, परंतु जर कोणी चुकत असेल तर कायद्याने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. जर झालं नाही तर मग आमच्याशी संपर्क करून कायदा हातात घ्यायला त्या ठिकाणी प्रशासनाने भाग पाडू नये अशी रीतीचं कळकळीची विनंती प्रशासनाला करतो आणि कडक कारवाई करावी ही मागणी करून माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी एका 14 वर्षाच्या मुलीवर एका तरुणाने अत्याचार करून त्या कुटुंबियांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. या घटनेच्या निषेधार्थ आज जखणगाव येथे जखणगाव ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निषेध म्हणून रास्ता रोको करण्यात आला आणि त्याचसोबत नगर तालुका पोलीस स्टेशनचे PI गीते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. जखणगावच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की सुरुवात एखाद्या अपप्रवृत्तीची अत्यंत छोट्या गोष्टींनी घडत असते, परंतु अशा अपप्रवृत्तींना कायद्याने आणि पोलीस प्रशासनाने जर योग्य वेळी चाप बसवला नाही तर भविष्यामध्ये त्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि अशा प्रकारची अपप्रवृत्ती जर जखणगावसारख्या किंवा एखाद्या गावामध्ये जर वाढत असतील तर त्या निश्चितपणे त्या गावाला, त्या गावाच्या प्रगतीला आणि त्या गावाच्या सामाजिक शांततेला बाधक असतात. म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्वांनी पोलीस प्रशासनाला त्यांनी मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केलेत, परंतु त्याबरोबर सहआरोपी जे आहेत हे सहआरोपी अद्यापही फरार आहेत आणि या सहआरोपींना येत्या 2 दिवसामध्ये अटक न केल्यास जखणगाव ग्रामस्थ भविष्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी मानस व्यक्त करत आहेत. या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी अत्यंत आत्तापर्यंत शांततेने आणि सनदशीर मार्गाने हा लढा दिला आहे. भविष्यामध्ये याचा उद्रेक होऊ नये अशीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती करतो. धन्यवाद. त्यांच्या घरच्यांना मारहाण सुद्धा केलेली आहे. ही घटना होऊन 5 दिवस झाले आहेत, तरीही प्रशासनाने अजून काही आरोपी मोकाट फिरत आहेत. आम्ही त्या दिवशीच SP साहेबांना भेटलो व जे मोकळे आरोपी फिरत आहेत त्यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे. तरी या आरोपींना ताबडतोब अटक करावी, अन्यथा समता परिषद व हिंदू संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येतील असा इशारा पोलीस प्रशासनाला देण्यात येत आहे. ते देशामध्ये केंद्रापर्यंत गेलेलं आहे. गावामध्ये अनेक विकासाची कामं चालू आहेत, परंतु काही व्यक्तिगत स्वरूपामध्ये अशा काही घटना घडून गावाच्या विकासाला एक फार मोठा अडथळा निर्माण होतो. सदरू घटना ही अत्यंत निंदनीय आणि ज्या पालिकेच्या संदर्भात घडली. सुदैवाने याच्यात जीवितहानी झाली नाही, परंतु अशा गोष्टींचं समर्थन आमच्या गावचा कोणताच नागरिक करत नाही आणि करणारही नाही. या संदर्भात पीडित कुटुंबाने प्रशासनाकडे रीतसर फिर्याद दाखल केलेली असून त्या संबंधित आमच्या नगर तालुका पोलीस स्टेशनचे तालुका मुख्य अधिकारी माननीय श्री गीते साहेब की ज्यांनी 3 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये हजर झाल्याबरोबर पहिला मेळावा घेतला होता आणि सगळ्या मेळाव्यात जाहीर सांगितलं होतं की मी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणारा माणूस आहे. कोणावरही कधी कोणताही प्रसंग आला तर मला प्रत्यक्षपणे निरोप द्या.
मी तुमच्यासाठी हजर आहे आणि त्या प्रमाणात गीते साहेबांनी सदर गुन्हा दाखल करून घेतला आणि काही तासाच्या आत संबंधित आरोपीला पोलीस कारवाई करून अटक करून त्या संदर्भात पुढील चौकशीची त्यांची कारवाई चालू आहे. या संदर्भात आमचा प्रशासन आणि पोलीस यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आता प्रत्येक गोष्टीला वेळ आवश्यक असतो आणि याच्यात हलगर्जीपणा होऊ नये किंवा याच्यामध्ये चाललेलं जे अंतर आहे या संदर्भात या कुटुंबात आणि या कुटुंबाच्या सर्व सहकारी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि म्हणून काही लोकांनी उत्स्फूर्तपणे या प्रकारे अशा आंदोलनाचा पवित्रा घेतला. मी गावच्या वतीनं या परिवाराला आश्वस्त करतो की गावातल्या सर्व जाती धर्मातले लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे आहेत. हा नक्षीच कोणा जातीविरोधातला गुन्हा नसून एका बालिकेवर केलेला अत्याचार हा कोणत्या जातीत लिहिलेला नाही आहे, कोणत्या जातीने याला विरोध केलेला नाही आहे. कारण ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस गावातल्या सर्व जाती धर्मातील लोकांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली, याबद्दल आपल्या मनामध्ये या मुलीविषयी भावना व्यक्त केली आणि नक्कीच आमचं गाव या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्मांच्या बाबतीमध्ये एकोप्याने राहण्याचा प्रयत्न करत असतं. फक्त या आरोपींची जात आणि फिर्यादीची जात याच्यामध्ये जे अंतर आहे याचा कृपया कुणी गैरसमज करून घेऊ नये. कारण आमच्या गावातले सर्व जाती धर्माचे कुटुंब यासंबंधी काळे परिवाराच्या पाठीशी उभे आहेत. मी गीते साहेबांना एवढीच विनंती करेल की आपण आपल्या कक्षेमध्ये असणाऱ्या सर्व यंत्रणेचा वापर करून संबंधित कारवाई त्वरित करावी एवढीच विनंती करतो.